जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचारांच्या मानधनात वाढीची मागणी। धुळे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचारांनी आपल्या मानधनात वाढ करण्याची मागणी करत आज धुळे शहरातील क्युमाइन क्लब परिसरात आंदोलन केले। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्यात। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की वाढत्या महागाईमुळे सध्याचे मानधन अपुरे पडत आहे। त्यांना वेठ बिगारासारखे जीवन जगण्याची वेळ आली आहे। गेल्या वर्षी नागपूर अधिवेशनातही या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले होते, परंतु सरकारने अद्याप याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलेले नाही। संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड वसंत पाटील यांनी सांगितले की आरोग्य विभागाने मानधन वाढीचा प्रस्ताव तयार केला असून त्याला मंजुरी देऊन अंशकालीन स्त्री परिचारांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे। या आंदोलनात कॉम्रेड वसंत पाटील यांच्यासह जयश्री महाजन, आशा पवार, सुरेखा बर्डे, अंजना पवार, मंगला बिलकुले, ज्योती देवरे, अनिता रास्त, रेखा जगताप, सुनंदा सावळे, नंदिनी मोरे, अलका गवळी, सुमन सूर्यवंशी, वंदना ठाकरे, वेणू मोरे, सुमन बोरसे, कुसुम कुवर, ललिता देसाई, आशा ठाकरे, पिरापर कमालसुरे, ललिता नवले, बेबी वाणफिल, उज्ज्वला भदाणे, हिरा महाले, अनिता भावे, सुवर्ण महाले, कल्पना ढिगाळे, मनीषा कदम, मीना देशमुख, प्राप्ती कुवर, नवल बडे, गीता देसले आदींसह महिला भगिनी उपस्थित होते। कांग्रेस महाराष्ट्र राज्यातर्फे अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आहे। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचं आज धरणे आंदोलन करीत आहोत। या धरणे आंदोलनाच्या मागण्या अशा आहेत, अंशकालीन स्त्री परिचर गेल्या 20 ते 25 वर्षापासून या UPC मध्ये, PSC मध्ये आणि उपकेंद्रात NMOGM यांच्या मदतनीस म्हणून कार्यरत आहेत आणि 50 रुपये महिन्यापासून त्या कार्यरत असून वाढत्या महागाईत यांना जे मिळणारे मानधन हे न परवडणारं असून त्यांच्यावर वेठ बिगारासारखं जगण्याची वेळ आली आहे। म्हणून मायबाप शासनानं ज्या लाडकी बहिणीची योजना केली, पण या अंशकालीन स्त्री परिचर भगिनींना दुधाभाव होत आहे। म्हणून यांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून आज रोजीचं आमचं आंदोलन आहे। तसेच त्यांच्या वारसास त्यांच्या जागेवर समाविष्ट करण्यात यावे आणि ज्या स्त्री परिचर भगिनी आहेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य विभागात ज्या रिक्त पदं आहेत त्यांच्या समाविष्ट करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि आज रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करीत आहोत। त्यांच्या मार्फत निवेदन हे मुख्यमंत्र्यास सादर करण्यात यावं अशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करणार आहोत।